आज आपण बनवत आहोत मिसळ, की नाशिकची खूप फेमस आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: टमाटा, कोथिंबीर, लिंबू, कांदा, बीट हे कलर येण्यासाठी, लसूण आणि किसलेलं खोबरं. या सर्व साहित्याचं आपण आता पेस्ट करून घेणार आहे. पहिला आपण त्याला फोडणी देऊन परतून घ्यायचं आहे. आपण बारीक करण्यासाठी लागणार आहे खोबरं, हे बारीक करून घ्यायचं. त्याच्यानंतर बीट हे टाकायचं. बीट हे कलर येण्यासाठी जे वापरतो, कोणताही केमिकल कलर न वापरता रेग्युलर बीटचा कलर वापरायचा आहे. त्याच्यात थोडासा कांदा, टमॅटो, लसूण याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये मोहरी, जिरे, पेस्ट केलेलं हे वाटण आपण मिक्स केलं होतं, ते छानपैकी परतून घ्यायचं आहे. किती छान गुलाबी कलर आलेला आहे आपण पाहू शकता. ओरिजिनल कलर हा बीटपासून येतो आणि भाजी एकदम सुंदर दिसते, खायला पण चवदार, टेस्टी. 2 मिनटं वाफून द्यायची आहे. वाफून झालेली पाहू शकतो. त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची पावडर, लाल मिरची, हळद, काळा मसाला, याच्यामध्ये सगळे प्रकारचे वनस्पती जे बारीक करून टाकलेले, त्याला काळा मसाला म्हटला जातो. धनिया, जिरेपूड, थोडी वेलची पावडर, जी साखर आणि वेलची एकत्र करून बारीक केली जाते ती, आणि चवीनुसार मीठ. हे छानपैकी हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं 1 कप पाणी टाकायचं, जे आपण वाटून गेलं होतं ते गुलाबी पाणी. खूप छान असं वाटतं. छान मिक्स होईल दे. मध्ये आपण दालचिनीच्या काड्या टाकल्या. हे बघा किती सुंदर वाटते. ही छानपणे उकडली आहे. हे बघा, आपण बटाटा याच्यासाठी लावतो घट्ट रस्सा येण्यासाठी आणि छान चव लागावं याच्यासाठी आपण बटाट्याचा वापर करतो. ती भाजीमध्ये कुस्करून टाकायचं आहे. आणि हे बघा किती सुंदर अशी मोड आले आणि खूप छान अशी उकडलेली आहे. आपले हे छान वाफलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण उसळ टाकणार आहे. छान अशी उसळ टाकली तर ती अशी हलवून घ्यायची आहे. छान कलर येतो. सुंदर असं
ही 15 मिनटं मस्त एक उकळी येऊन द्यायची. 15 मिनटं उकळून तिला मस्तपैकी सर्व करायचे. बारीक केलेला बटाटा आता आपण भाजीत टाकणार आहे. मस्तपैकी उकळली त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे. मस्त टाकले, सुंदर असा वास सुटलेला आहे. त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. छान काढून घ्यायची. भाजीला असा घट्टपणा येतो. हे बघा किती सुंदर. आपल्याला तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी लागणारे चम्मच आहे आणि त्याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहे. तेल थोडं तापून द्यायचं आहे. भाजी थोडं स्मोक जिरेचं आहे. हे आपण टाकले, छानपैकी कळते बंद करायचं. त्याच्यामध्ये लाल मिरची टाकायची. अशी छान देते. आता आपण ही भाजीत टाकणार आहे. छान याच्यावर टाकून झाकण ठेवणार. 2 मिनटं वाफ अशी बसून द्यायची. छान अशी उकळी. गरम अशी उसळ आपली तयार आहे. पाहू शकता.